तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते, की ती जन्मल्यापासून तुम्ही पाहत असाल, की ती सतत काम करत असते किंवा सतत काही ना काही कष्ट करावे लागतात. कुठलीही गोष्ट त्यांना सहजासहजी कधीच मिळत नाही. आपण एखादी गोष्ट विचार केला आहे आणि ती सहजासहजी त्या व्यक्तीला मिळाली आहे, असं तुम्ही कधीच पाहिलेलं नसणार आहे. सतत परिश्रम करा, कोणतीही गोष्ट कष्टाने मिळवा, परिश्रमाने मिळवा. असेच तुमच्या आसपास जर कोणी व्यक्ती असतील, तर नक्कीच ते मकर राशीचे असतात, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते. त्यांच्या चेहऱ्यावर एक कसलं तरी ताण असतो. त्यांना वाटत असतं की अख्ख्या जगाचं ओझं हे माझ्या 2 खांद्यावरच आहे. असे ते व्यक्ती असतात. म्हणजे एक वेगळ्याच ह्याच्यात ते वाहत असतात. एक वेगळ्याच झोनमध्ये ते असतात. त्यांचं एक लाईफ ना असं एक सरळ समांतर असं चालू असतं. असं म्हणजे वर खाली चढ उतार वगैरे काही नसतं. जे सुरुवातीपासून चालू आहे ते अगदी शेवटपर्यंत डेली वर्क जसं असतं ना, एखाद्याचं रुटीन लाईफ कसं असतं, अगदी तसं त्यांचं जन्मल्यापासून चालूच असतं. नेहमी काम करणे, परिश्रम करणे, मग फळाची चिंता करत नाहीत. परंतु यांना आयुष्यामध्ये फळ मिळतं आणि खूप चांगलं फळ मिळतं, भरभरून फळ मिळतं. त्यांच्या कष्टाचं चीज होतं आणि जेव्हा त्यांच्या परिश्रमाचं त्यांना फळ मिळतं ना, मग ते कायमस्वरूपी असतं. ते शेवटपर्यंत असतं. कारण मकर रास आहे. मकर रास तुम्हाला माहितीच आहे. यांचा स्वामी आहे शनिदेव, म्हणजे शनी महाराज. आणि शनिदेव ज्या राशीचे स्वामी असतील, मग ते कसे असतील तुम्ही याचा पण विचार करायला हवा. कारण ते शनिदेव स्वतःच शिस्त आणि कर्माचे अधिपती आहेत. मग कर्म केल्याशिवाय ते कोणाला फळ देणारच कसे ना. मग त्यामुळे हे मकर राशीचे जे व्यक्ती असतात ना, तुम्ही खरंच ऑब्झर्व करा ते कशी असतात किंवा त्यांची लाईफ कशी असते. किंवा ते जास्त लक्झरियस वगैरे असं जगत नाहीत. सिंपल त्यांचं जगणं असतं. एखादे अपवाद असतात काही, पण असं एक रुटीन त्यांची लाईफ चालू असते. सोबतच राशीचं तत्व जे आहे ते पृथ्वी तत्व आहेत आणि त्यामुळे ते जमिनीला लागून असतात. म्हणजे यांच्या आयुष्यामध्ये कितीही यश येऊ दे, सक्सेस भाग्य उजळू दे, खूप पैसा मिळू दे, परंतु ते जमिनीला सोडत नाहीत. जर त्यांनी सोडण्याचा जरी प्रयत्न केला तर शनी महाराज त्यांना लगेचच खाली आदळण्याची पण शक्यता असते. म्हणजे खूप गर्व वगैरे हे करत नाहीत. जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानतात किंवा जे मिळालं आहे त्याचं पण त्यांना एवढा काही मोठेपणा नसतो. तर हे मेहनती असतात, जबाबदार व्यक्ती असतात, संयमी असतात, गंभीर असतात आणि जास्त करून त्यांच्या आयुष्यामध्ये एक लक्ष त्यांनी ठरवून ठेवलेलं असतं, की मला असं काहीतरी सिद्ध करायचं आहे किंवा एवढं माझं ध्येय आहे. आणि ते फक्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतात आणि त्यांचं आयुष्य सिंपल रीतीने जगत असतात. आता या राशीचं चिन्ह जे आहे ते शेळीचं आहे आणि ती पण शेळी कशी आहे तर बघा, पर्वतावर चढणारी आहे. याच्यातच तुम्हाला मकर राशीचं जे स्वरूप आहे ते दिसेल. म्हणजे पर्वतावर चढणारी शेळी म्हणजे जी सतत कष्ट करून तो गाठण्याचा प्रयत्न करत आहे. किती सुंदर आहे ही गोष्ट. जर तुम्हाला क्लिक झाली असेल, जर तुम्हाला काही कळलं असेल किंवा तुम्ही अनुभवले असतील असे व्यक्ती तुमच्या आसपास, तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका, की अजून मकर राशीबद्दल तुम्हाला कुठले स्वभाव क्लिक झालेले असतील किंवा कोणते स्वभाव तुम्ही अनुभवलेले असतील, तर लगेचच मला कमेंट करा. आता पहा, मकरेची व्यक्ती म्हणजेच स्लो आणि स्टेडी विन्स द रेस. ही जी म्हण आहे ना, त्याचं मूर्त रूपच आहे. काहीही करणार, पण अगदी मन लावून करणार, संपूर्ण मनाने करणार. सोबतच महत्त्वाचं म्हणजे ही व्यक्ती शांत असतात, पण यांच्या मनामध्ये मोठ्या मोठ्या योजना आखत असतात. हे शनिदेवाचा प्रभाव असल्यामुळे जीवनामध्ये यांना उशिराने का होईना पण यश नक्कीच मिळतं. कारण शनिदेव असे नाही आहेत की ते फक्त श्रमच करून घेतात किंवा परिश्रम करून घेतात किंवा कष्ट करून घेतात. नाही, जर तुम्ही चांगले कर्म असतील, तुमचे चांगले परिश्रम केलेले असतील तुम्ही, तर नक्कीच त्याचं फळ पण देतात. पण एवढं फळ देतात ना, की ते तुम्हाला असं दोन्ही हातामध्ये पण सांभाळून घेता येणार नाही. एवढं म्हणजे जब भी देता है ईश्वर तो छप्पर फाड़ के देता है जे म्हणतात ना, तर ते अगदी इथं लागू पडतं. शनी महाराज जे देतात ना, ते कोणालाही म्हणजे सामावून घेता येणार नाही एवढं ते देतात. त्याच्यामुळे आपले कर्म नेहमी चांगले ठेवा. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जे कोणी आता ज्या कोणा लोकांना 7.5 पण सुरू आहेत त्यांनी पण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की भ्यायचं नाही आहे. कर्म तुमचे चांगले ठेवा, चांगले विचार करा. नक्कीच तुम्हाला त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे आणि आपल्याला शनी महाराज त्रास देणार नाही, तेवढं मात्र लक्षात ठेवा. कर्म चांगले असतील तर सगळं काही चांगलं होणार आहे. आता मकर राशी म्हटलं तर नाव जरी शांत असलं तरी पण या राशीचा स्वभाव म्हणजेच पर्वतासारखा ठाम आणि कठोर आणि संयमी. परंतु या महिन्यामध्ये असं काहीतरी घडणार आहे की जे या स्थिर पर्वतालाही हादरवून सोडेल. मग काय आहे ते रहस्य हे आपण जाणून घेणार आहोत.
या महिन्यातील गूढ रहस्य. तर शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. आणि हां, तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जा अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा पण मिळेल आणि सगळ्यांना याचा लाभ पण घेता येईल. आता आपण बघूयात की हा ऑक्टोबर महिना आणि ही दिवाळी तुमच्यासाठी कोणकोणते फटाके फोडणार आहे. बघा, तुम्हाला सुतळी बॉम्ब मिळणार आहे की झाड भरभरून आनंद देणारं झाड मिळणार आहे की फुलबाजी मिळणार आहे. तर नक्कीच आपण आता पाहूयात या महिन्यात काय काय घडणार आहे ते. आता करिअर आणि व्यवसायाच्या जर दृष्टीने आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी तणावपूर्वक असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही तणाव तुम्हाला जाणवतील. तुमचे कलिग्ज असतील किंवा तुमचे जे कोणी वरिष्ठ अधिकारी मंडळी असतील त्यांच्यासोबत थोडंसं एक मतभेद म्हणा किंवा काहीच कामावरून एखाद्या प्रोजेक्टवरून तू होऊ शकतो. तर इथे थोडंसं तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. सोबतच काही तुमचे सहकारी मंडळी गुपचूप तुमच्यावर नजर ठेवून असतील. म्हणजे पहा, एखादं प्रोजेक्ट म्हणा किंवा एखादी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे किंवा सोपवलेली आहे, तर तुम्हाला कसं खाली पाडता येईल याचं कटरचना पण होऊ शकते किंवा तशी शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. आणि त्यामुळे तुमच्यावर गुपचूप नजर ठेवून आहेत. आणि हीच गोष्ट व्यावसायिकांना पण लागू पडते. बघा, तुमचे विरोधक मंडळी तर भरपूर असतात. व्यवसाय आहे, नक्कीच एक प्रकारचे व्यवसाय खूप जणांचे असतात आणि तिथंही फक्त तुमच्यावर नजर ठेवून आहेत की एकच गोष्ट त्यांच्या हाती लागेल आणि लगेच तुम्हाला कसं पाडता येईल किंवा तुमचं कसं नुकसान करता येईल याची ते वाट पाहत आहेत किंवा संधीचा शोध घेत आहेत. तर इथं थोडंसं तुम्हाला सावधान राहावं लागणार आहे. मकर राशीच्या लोकांना तुम्ही खूप साधे भोळे असतात, लगेचच कोणावरही विश्वास ठेवतात. त्याच्यामुळे इथं तुम्हाला थोडंसं लोकांवर विश्वास ठेवताना पण खूप विचार करावा लागणार आहे. सोबतच मोठे प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील आणि नोकरी करणाऱ्यांना आनंदाची बातमी म्हणजे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. म्हटल्याप्रमाणे शनी महाराज तुमच्या कर्मावर नक्कीच प्रसन्न झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच प्रमोशनची शक्यता पण या महिन्यामध्ये दिसणार आहे किंवा प्रमोशनची शक्यता दाट दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही. शनी महाराज तुमच्याकडून धैर्य आणि संयमाची परीक्षा घेणार आहेत. दुसऱ्यांच्या भानगडीमध्ये अजिबात पडू नका, मग कुठेही असू दे, ते घरामध्ये किंवा घराबाहेर. कारण स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि मगच तुम्हाला तुमचं जे काही साध्य करायचं आहे नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा व्यवसायामध्ये, फक्त स्वतःच्या व्यवसायावर नोकरीच्या ठिकाणी पण स्वतःला काय जबाबदारी दिलेली आहे फक्त त्याच्याकडे लक्ष द्या. लोकांना जर मदत करत बसलात, लोकांच्या जर भानगडीमध्ये जर तुम्ही पडलात तर तिथे तुमचं नुकसान आणि फक्त नुकसानच होण्याची शक्यता दिसत आहे. आता या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे तर पहा, सुरुवातीलाच थोडीशी तंगी राहणार आहे. म्हणजे अचानकपणे इतके खर्च येतील की सगळे काही जे तुमचं थोडेसे बचत केलेले पैसे पण असतील तर ते पण खर्च होऊन जातील. परंतु जुने पैसे वापस पण येतील. म्हटल्याप्रमाणे काय माहिती, शनी महाराज खूपच खुश असणार आहे तुमच्यावर या महिन्यामध्ये. त्यामुळे खूपच चांगले नवीन सोर्सेस कमाईचे खुले होतील. सोबतच भरपूर प्रमाणामध्ये अनपेक्षित आर्थिक संधी पण तुम्हाला मिळेल. भरपूर आर्थिक लाभ ह्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे. सुरुवातीला थोडंसं त्रास होईल आर्थिकदृष्ट्या, परंतु नंतरनी जे काही पैसे यायला लागतील, आर्थिक लाभ मिळायला लागतील, त्यामधून नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. आणि जे काही बचत वगैरे संपलेले असतील तर ते बचत करण्यामध्येही तुम्ही सफल असणार आहात. आता कौटुंबिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर नात्यामध्ये भावनिक गोंधळ निर्माण होईल. एखादं नातं कोणासोबतही असू दे, ते नातं डळमळते की काय असं तुम्हाला वाटेल. तुम्ही एखाद्याचं प्रेम स्वीकाराल. म्हणजे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये नाही आहात, सिंगल आहात, तर नक्कीच नवीन रिलेशन सुरू होण्याची इथे शक्यता दिसत आहे. किंवा जुनं नातं जे तुमच्यापासून तुटलेलं होतं, तर पहा, शनी महाराज तुमच्यावर इतके प्रसन्न आहेत या महिन्यामध्ये की जुनं एक नातं जे तुम्ही बोलत नव्हतात, म्हणजे ऑलमोस्ट तुटल्यासारखं वाटतंय तुम्हाला, ते नातं पुन्हा येईल. पुन्हा तुम्ही एकमेकांना पुन्हा पहिल्यासारखे तुमचं जे नातं होतं ते बॉन्ड होतं ते पुन्हा घट्ट होईल. तुम्ही एकमेकांना माफ पण कराल. म्हटल्याप्रमाणे जेव्हा पण शनी महाराज देतात, छप्पर फाडके देतात, ही ती संधी आहे किंवा ही ती वेळ आहे किंवा हा तो महिना आहे असं म्हणायला हरकत नाही. नोकरीच्या बाबतीत असू दे, प्रमोशनच्या बाबतीत असू दे, पैशाच्या बाबतीत असू दे किंवा नात्याच्या बाबतीत पण असू दे, भरभरून तुम्हाला या महिन्यामध्ये आनंद मिळणार आहे.
विसरलेले लोक तुम्हाला पुन्हा आठवतील. सोबतच तुम्ही तुमच्या भावना कमी दाखवतात, पण मनातून तुम्ही खूप प्रेम करतात. म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर असं दाखवत नाहीत, म्हणजे चेहऱ्यावर काहीही एक्सप्रेस होऊ देत नाहीत तुम्ही, पण मनामध्ये प्रत्येकांबद्दलच खूप आदर असतो, प्रत्येकांबद्दल खूप प्रेम दडलेलं आहे तुमचं, आणि ते कुठे ना कुठे या महिन्यामध्ये नक्कीच झळाळून उठेल किंवा नक्कीच इतरांना तुमच्यामधील ते प्रेम कळायला लागेल. ह्या महिन्यामध्ये कुटुंबाबाबत काही मोठे निर्णय तुम्ही घेण्याची शक्यता दिसत आहे. मग ते घराच्या बाबतीत असू दे, जमिनीच्या बाबतीत असू दे किंवा व्यवसायाशी निगडीत असू दे, आणि ते पण तुम्ही एक घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या सल्ल्याने घेण्याची शक्यता इथे दिसत आहे. तुम्हाला काही नवीन दिशा मिळेल. तुमच्या आईसोबत म्हणा, मातेसोबत तुम्ही संवाद वाढवण्याची गरज आहे. त्यांचं जे काही आशीर्वाद आहे ते तुम्हाला लकी चार्म ठरणार आहे. पहा, शनी महाराज नात्यांचं पण खूप इम्पॉर्टन्स देतात. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबतचं नातं व्यवस्थित ठेवलात किंवा आदर दिलात, तरच तुम्हाला त्यांचं आशीर्वाद, एक लकी चार्म म्हणा किंवा एक चमत्कार किंवा वरदान म्हणून या महिन्यामध्ये तुम्हाला त्याची जाणीव होईल. तर इथं पण ही खूपच सुंदर अशी गोष्ट घडू शकते. जर ह्या सगळ्या गोष्टीपैकी एकही गोष्ट तुम्हाला क्लिक झाली असेल, कोणतीही गोष्ट तुमच्यासोबत घडली असेल, तर प्लीज मला सांगायला अजिबात विसरू नका. मला भरभरून आनंद होत आहे की खूप जण मला कमेंट करून सांगत आहेत की यस, आमच्यासोबत हे काही झालेलं आहे, यस, आमचा स्वभाव असाच आहे. तर मला अजून छान वाटतं की अजून जास्तीत जास्त खूप खोल माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कनेक्ट व्हावं लागणार आहे. मला सांगावं लागणार आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला अजून काही मी सांगू शकते, अजून मी काही देऊ शकते. तर इथं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी आणि मला कनेक्टेड राहत जावा माझ्यासोबत. तर बघा, आता आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण तुम्हाला थोडासा जाणवू शकतो, तर ते टाळा. डोकेदुखी आणि झोपेचा त्रास पण होऊ शकतो. झोपेचा त्रास असल्यामुळे पचनाशी संबंधित काही त्रास होतील तुम्हाला, आणि हाडांशी संबंधित काही त्रास तुम्हाला होऊ शकतात. तर बघा, कधी कधी काही गोष्टी तुमच्या विरुद्ध वाटतील या महिन्यामध्ये, पण त्यातूनच तुमचं जे कार्मिक क्लिन्झिंग आहे ना, ते चालू आहे असं तुम्हाला वाटेल. त्यामुळे धैर्य ठेवा, कारण शनिदेव महाराज शनी महाराज तुमचं भविष्य घडवत आहेत. ही गोष्ट विसरून आपल्याला चालणार नाही. तुम्हाला मिळणारे कोणतेही यश हे साधन असेल, ते तुमच्या कर्माचं फळ असणार आहे. तुमचं प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक थेंब, प्रत्येक घाम आता सोनं बनणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. फक्त थांबू नका, विश्वास ठेवा आणि पुढे चला, कारण पर्वत चढणाऱ्या शेळीला कुणीही थांबवू शकत नाही. आणि या महिन्यासाठी तुमचा लकी कलर आहे काळा आणि गडद निळा, आणि लकी नंबर आहे नंबर 8 म्हणजेच 8. तर ही होती माहिती मकर राशीसाठी कसा असणार आहे महिना. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. दिवाळी आहे, नक्कीच ही दिवाळी सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ, खूप भरभराट होऊ दे, आनंदाने व्यतीत होऊ दे, तुमच्या सर्व काही इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होऊ देत, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. आणि तोपर्यंत भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.